सन 2023-24 आणि 25 या वर्षातील अनेक शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरूनही अद्याप लाभापासून वंचित असल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेडने जिल्हा कृषी विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली। या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात धडक देत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांना जाब विचारला। यावेळी पाटील यांनी हा आमचा शेवटचा इशारा समजा, यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू असा इशारा देत प्रलंबित पीक विमा प्रकरणावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली। तसेच 2025च्या रब्बी हंगामातील कांदा पिकासाठी विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या, दाखल झालेल्या तक्रारी, मंजूर व नामंजूर तक्रारी, पात्र लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती जाहीर करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली। याशिवाय वारंवार पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या विमा कंपनीच्या प्रतिनिधींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। पाटील यांनी यापूर्वी याच कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या रक्तदान आंदोलनाची आठवण करून देत प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास यापुढील आंदोलन अधिक तीव्र आणि उग्र स्वरूपाचे असेल असा इशारा दिला। पुढे उद्भवणाऱ्या कोणत्याही गंभीर परिस्थितीस कृषी विभागाचे ढिसाळ प्रशासनच जबाबदार राहील असेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। यावेळी ज्येष्ठ शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर, माजी जिल्हा परिषद सदस्य वाशिम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सुनील वाघमारे, वीर भगतसिंग, विद्यार्थी परिषदेचे तालुकाध्यक्ष गोपाल गरड, संभाजी ब्रिगेडचे कार्यकारिणी सदस्य अतुल गवळी, कपिल वैराळ, ऋषिकेश वैराळ आदी पदाधिकारी उपस्थित होते।